तथागत गौतम बुद्ध उपदेश। एकदा तथागत हे श्रावस्तीत वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आले आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सन्निध गेले। सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागतांना विनविले। त्यामध्ये त्यांचा हेतू लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी हा होता। भगवान बुद्धाने त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघांसह नगरात प्रवेश केला आणि चौर रस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले। भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौर रस्त्यावर एका मोठ्या श्रोत समूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला। त्यावेळी तो श्रोतवंदनात दोन व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते। त्यापैकी एकाच्या मनात विचार करू लागला, असल्या धर्म सिद्धांतांचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडून आणावा यात राजाचे किती थोरपण दिसते, किती सर्वव्यापी शोधक बुद्धींचे सिद्धांत आहेत हे। दुसऱ्यांच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येणे आणणे यात राजांचा किती मूर्खपणा आहे। गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते, त्याप्रमाणे भगवान बुद्ध या राजा मागून जात आहे। ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले। मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर महाराजिक देवतांनी संयमित आणि सुरक्षित ठेवला। उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता। शेवटी झोप लागल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला। पहिला व्यापारी एक दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्यांच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि आपल्या सिंहासनाधिष्ठित करण्यात आले। त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेले हे विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धांकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रित दिले। त्यावेळी त्या जगद्वंत बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्याला सांगितले आणि म्हटले, मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण आहे। मनात दुष्ट विचार असतील तर माणसांचे विचार, माणसांचे शब्द आणि कार्य हे दुष्ट बनतात। पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्याप्रमाणे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरवठा करीत असतात। मन हे सर्वांचे मूळ आहे, तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडून आणते। मनात सद्विचार असतील तर त्या माणसांचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचरणापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसांमागे जात असते। हे शब्द ऐकून राजा, त्यांचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धांची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले। नमो बुद्धाय।